राष्ट्रीय महामार्गावरील सरनोबतवाडी इथं असलेल्या एका ट्रक रिपेरी वर्कशॉपला आज भीषण आग लागली। मॅकडोनाल्ड हॉटेलच्या शेजारी असलेल्या A1 स्प्रे पेंटिंग या गॅरेजमध्ये ही घटना घडली। आगीचं स्वरूप इतकं रौद्र होतं की परिसरात धुराचे लोट पसरले होते। मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत शेजारील इमारतीत अडकलेल्या 4 बालकांना सुखरूप बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला। अकबर पठाण यांच्या मालकीच्या A1 स्प्रे पेंटिंग आणि ट्रक रिपेरी गॅरेजला आज अचानक आग लागली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी गॅरेजमधील ज्वलनशील पदार्थ आणि साहित्यांमुळे आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केलं। घटनेची माहिती मिळताच कावळा नाका आणि प्रतिभानगर फायर स्टेशनच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। आग लागलेल्या गॅरेजच्या शेजारीच एक निवासी इमारत आहे। आगीच्या झळा आणि धुरांमुळे या इमारतीतील 4 मुले आत अडकून पडली होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं। सुमारे 3 ते 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। या धाडसी कारवाईत जयवंत खोत, वाहन चालक अमोल पाटील, अनिल बागुल, संदीप उनाळकर, अजित मळेकर, हर्षल माने, आकाश जाधव, प्रमोद मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु गॅरेजमधील साहित्य, मशिनरी आणि वर्कशॉपचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय। महामार्गालगतच ही घटना झाल्यानं दिवसभर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। पोलीस आणि अग्निशमन दल आता आगीच्या नेमक्या कारणाचा तपास करतायत।